सर्वांचं स्वागत करतो आपल्या एका नवीन रिअल लाईफ पॅरानॉर्मल एक्सपिरियन्स मध्ये. मित्रांनो, जुन्या काळातील लोकांना नवीन पिढीच्या काही वस्तू म्हणजे काही खाण्याचे आयटम आवडत असतात, पण ते लोक समोरचे काय म्हणतील, लोक काय म्हणतील याचा विचार करून मनाला मारून तसंच जगतात. आता सपोज माझी आजी एखाद्या हॉटेलमध्ये जायचं म्हणल्यावर पदर घेईल आणि आजूबाजूला म्हणेल कोण लोक काय म्हणतील बाबा हॉटेलमध्ये जाताना, म्हणून खाण्याचं राहून जाते. पण त्याच म्हातारीचे कोणी नातवंड त्यांना जर काही चटकदार मसालेदार आयटम आणून दिले, सपोज नूडल्स झालं, पिझ्झा, बर्गर, चिकन बिर्याणी किंवा अजून काही आयटम आणून दिले, तर त्यांना ते आवडतात आणि त्यांना जिभेला त्या गोष्टीची सवय पण होते. पण नंतर त्यांना भेटत नाही, कारण शरीर कमजोर झालेलं असते, कुठे एकटं जात नाही, कोणी आणून देत नाही, मग खाण्याचं राहून जाते आणि त्यांचं वय झाल्यामुळं ते या जगाचा निरोप घेऊन जातात. शरीर मरते पण त्यांची आत्मा अजूनही ते खाण्यासाठी भटकत असते. असाच एक प्रसंग ज्योतीसोबत घडला. तिने तो किस्सा, तो एक्सपिरियन्स आपल्यासोबत शेअर केला आणि तो मी आज तुमच्यासाठी घेऊन आलो. चला तर मग सुरू करू आपण आपल्या ज्योती नाईट ड्युटीला एक्सपिरियन्स. रोजच्या रस्त्याने चालली होती. तिची ड्युटी 9:30 वाजता होती, पण तिला जाताना उशीर झाला. 9:45 पर्यंत टाइम होत गेलेला होता. ज्योती निघाली, घाईघाईमध्ये निघाली. तिने डब्बा पॅक केला आणि निघाली. ती रस्त्याने ज्या जात होती तिथं एक आजी वारल्या होत्या. तिच्या घराच्या समोर खूप लोक जमा झाले होते आणि तिने ते बघून साईडने निघून गेली. तिला घाई होत होती म्हणून ज्योती लगबगीने निघून गेली. पुढे गेली. पुढे जाताना ती रोज पायानंच जायची आणि अंधारातूनच जायची, पण त्या दिवशी तिला मागून कोणीतरी हाक मारत आहे असा भास झाला. तिने मागे वळून बघितलं तर कोणीच नव्हतं. ती समोर चालत राहिली. अजून एकदा कोणीतरी आवाज दिला असं तिला वाटलं, पण तिने यावेळेस मागे बघितलं नाही. ती सरळ चालत राहिली. अजून एकदा जोरात आवाज आला, आई थांब ना ग. तिला वाटलं तिची लेक आहे. तिच्या मुलीसारखाच आवाज होता, म्हणून तिने मागे वळून बघितलं तर तिची लेक पळत येत होती तिच्या मागे. ती थांबली आणि तिला म्हणाली, तू आणि एवढ्या रात्री इकडं कसं? तुझा नवरा, तुझे लेकरं कुठात? तिची मुलगी काहीच बोलली नाही. म्हणाली, आई मला भूक लागली, मला जेवायला दे. तर ज्योती म्हणाली, थांब बेटा, आपण आता हॉस्पिटलला जाऊ, तिथं गेल्यावर आपण दोघे मिळून जेवण करू. ती म्हणाली, नाही मला आत्ताच दे, मला एवढी भूक लागली, तुला कसं समजत नाही? ज्योती म्हणाली, अरे हॉस्पिटल आता जवळच राहिलं, आपण तिथं गेल्यावर खाऊ, इथं कुठं अंधारामध्ये बसतोस खायला. ती ऐकत नव्हती. ती जोरात चिरकली, तुला तुझ्या मुलीचं काहीच काळजी वाटत नाही? एवढी भूक लागली असताना तू म्हणाली की तिथं जाऊन खाऊ, मला इथंच खायचं अंधारामध्ये, इथंच दे. तेवढ्यात ज्योतीला तिचा स्वभाव थोडा विचित्रच वाटला. ती अशी का वागायली तिला कळणार झालं. मग तिने डब्बा नाही दिला, पण तिने तिच्याजवळून हिसकावून डबा घेतला आणि अंधारातच डबा खोलला आणि खाऊ लागली. बक खाऊ लागली. तिला काही कळालंच नाही आणि तिनं एक 5 मिनिटामध्ये पूर्ण डब्बा फिनिश केला. मित्रांनो, डब्यामध्ये चिकन बिर्याणी होती. तिने सगळी बिर्याणी खतम केली आणि म्हणली, आई मी जाते आता, मला उशीर व्हायला. ती ज्योती काही बोलताच ती निघून गेली. ज्योती जोरात ओरडली, अगं थांब, कुठं चालली एवढ्या रात्री, थांब. पण ती नाही थांबली. ती निघाली. मग तिने फोन घेतला आणि लगेच तिच्या फोनवर फोन केला, पण तिचा फोन बंद होता. मग ती हॉस्पिटलमध्ये गेली आणि हॉस्पिटलमध्ये गेल्यावर तिने तिच्या जावयाला फोन केला. जावयाला म्हणाली की प्रीती पोहोचली का घरी? तिचा जावई म्हणाला, पोहोचली का म्हणजे?
ती तर इथं झोपलेली आहे. ज्योतीला काही समजलंच नाही काय झालं आपल्यासोबत. ती स्वतःशीच बडबडली आणि म्हणाली, बरं राहू द्या, ठीक आहे जावई, ठेवतो मी. जावई म्हणाला, मामी काय झालं सांगा ना, एवढ्या रात्री काय गडबड, काय झालं, कशासाठी फोन केला तुम्ही एवढ्या रात्री, सगळं ठीक आहे ना? ज्योती म्हणाली, हो ठीक आहे, मी तुम्हाला उद्या सकाळी बोलते. असं म्हणून ज्योतीने फोन ठेवला. मित्रांनो, असा एक्सपिरियन्स तुमच्यासोबत पण घडला असेल तर कमेंट करून नक्की सांगा.